इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर हेल्थ, फायनान्स किंवा लॉ बद्दल बोलतायत तर सर्वात आधी डिग्री दाखवा, नाहीतर 12 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. घाबरू नका, हे भारतात नाहीये, हे सुरू झालंय चीनमध्ये. चीनने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी एक कडक नियम लागू केला. 25 ऑक्टोबर 2025 पासून लागू झालेल्या या नियमानुसार हेल्थ, फायनान्स, कायदा आणि शिक्षण यासारख्या संवेदनशील विषयांवर कंटेंट बनवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील डिग्री, लायसन्स किंवा प्रमाणपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय. हा निर्णय सायबर स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना या संस्थेने घेतलाय. उद्देश एकच, सोशल मीडियावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीवर नियंत्रण. आज सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर विविध विषयांवर सल्ले देताना दिसतात. काही जण आरोग्याबद्दल मार्गदर्शन करतात, तर काही जण गुंतवणुकीचे टिप्स देतात, तर काही जण कायदेशीर सल्ले देतात. पण त्यांच्याकडे त्या विषयाचं खरंच ज्ञान आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. चीन सरकारच्या मते अनेक इन्फ्लुएन्सर फक्त व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी अपूर्ण किंवा चुकीची माहिती देतात, ज्याचा थेट परिणाम लोकांवर होतो. या नियमानुसार आता इन्फ्लुएन्सरना त्यांच्या पात्रतेचा पुरावा आधी सादर करावा लागणार आहे. संबंधित विषयाची पदवी, व्यावसायिक परवाना किंवा सरकार मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आवश्यक असेल. याशिवाय कंटेंट तयार करताना जर AI चा वापर केला असेल तर त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. पेड प्रमोशन असेल तर तेही स्पष्ट सांगावं लागेल. म्हणजेच पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला जातोय. चीनमधील मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे WeChat, Douyin आणि Weibo यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मना आता इन्फ्लुएन्सरची पात्रता तपासावी लागणार आहे आणि चुकीची माहिती आढळल्यास ही काढून टाकावी लागेल. जर कुणी हा नियम मोडला तर त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते. कंटेंट काढून टाकणे, अकाउंट सस्पेंड करणे किंवा 1 लाख युआन पर्यंत दंड लावणे, म्हणजे साधारण 12 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आता कोणताही विषय, कोणताही सल्ला हा प्रकार तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. या निर्णयावर लोकांच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. काहींच्या मते यामुळे फेक माहिती कमी होईल आणि काही लोकांपर्यंत अधिक अचूक माहिती पोहोचवेल, तर काहींना वाटतं की यामुळे क्रिएटिव्हिटीवर मर्यादा येतील आणि मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर परिणाम होईल. विशेषतः तज्ञ कोण ठरवणार, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. आता हा मुद्दा भारतासाठीही महत्वाचा ठरतो. आपल्या देशातही सोशल मीडियावर अनेक जण कोणत्याही क्षेत्रातील तज्ञ नसतानाही सल्ले देताना दिसतात. त्यामुळे अशा नियमांची गरज आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे लोकांच्या सुरक्षतेसाठी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी असे नियम उपयुक्त ठरतात, तर दुसरीकडे यामुळे सामान्य क्रिएटर्सवर मर्यादा येऊ शकते. म्हणूनच हा विषय सरळ नाही, तर यात फायदेही आहेत आणि तोटेही. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, असा नियम भारतात यायला हवा का, आणि जर आला तर तो कितपत योग्य ठरेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा.